नमस्कार, मी JRDR दीपेश, ठाणे शहर, भारत. तर आज आपण खांद्यावर बोलूया 2 वाक्य. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये खूप काम केलं आहे. काम करताना मी 24 तास आणि 48 तास इमर्जन्सी आपत्कालीन डिपार्टमेंटमध्येही काम केलं आहे. तर तिकडे काम करताना मला अनुभव काय झाला आहे, मी अनुभव शेअर करतो तुमच्यासोबत. म्हणजे बरेच पेशंट सगळ्या वयाचे लोकं असं खांदा घेऊन येतात, हात असं ठेवून ह्या पोझिशनमध्ये आणि ते म्हणतात की सर माझा खांदा सटकला आहे. बरं. आणि ते म्हणतात की हा माझा पहिल्यांदा नाही आहे, हा माझा तिसऱ्यांदा आहे किंवा दुसऱ्यांदा आहे. जेव्हा पहिल्यांदा होता तेव्हा मी स्वतःच बसवलं होतं, कुणाचं मदत न घेता. पण ह्यावेळी असं होतोय की तो जागेवर जात नाही आहे आणि मी प्रयत्न करतोय तर प्रचंड दुखतोय. तो का दुखतोय माहिती आहे का? कसं आहे, खांद्याचा जो हाड आहे त्याला जागेवर धरून ठेवणारे जे स्नायू असतात आणि जे टेंडन असतात ते एवढे प्रचंड स्ट्रॉंग असतात की एका तरुण वयाचा जेव्हा आमच्याकडे येतो की माझा खांदा सटकला आणि आम्ही बसवायचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला खूप अवघड जातो, आमचा दम दम निघतो. म्हणजे एवढं स्ट्रॉंग आहे, हा मुद्दा आहे. तर त्यांना समजायला पाहिजे आणि आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही त्यांना समजायला पाहिजे की जेव्हाही त्यांचा खांदा सटकला आणि ते स्वतःच बसवलेत, त्यात काही असं उपलब्धी नाही आहे, त्यात काही असं प्रचंड खुश होऊ नये की आपण डॉक्टरांकडे जायचं काही गरजच नाही आहे, स्वतःच बसवून टाकलं आहे. हे खुश होऊ नये, हा फॉल्स अलार्म आहे. हा चुकीचा आहे. का? म्हणजे तो स्नायू आणि किंवा तो टेंडन फाटला गेला असेल, थोडासा खेचला गेला असेल, म्हणजे काहीतरी चुकीचं झालं आहे. असं तुम्हाला समजायला पाहिजे आणि योग्य ते डॉक्टर आहेत त्यांच्याकडे व्हिजिट करावं. आत्ता हल्ली शोल्डर आर्थ्रोस्कोपिक सर्जन्स ते खांद्यासाठी स्पेशलिस्ट असतात किंवा एक्सपिरियन्स्ड ऑर्थोपेडिक सर्जनकडे जावं, त्यांचं उत्तम मार्गदर्शन घ्यावं आणि जे ते इन्स्ट्रक्शन देतील ते फॉलो करावं, असं माझं विनंती आहे. आणि हे बघा, त्याचा झाला होता सेम, खांदा सटकला होता, त्याने बसवला, मी पण बसवून टाकतो. असतलं काही करायला जाऊ नका हो. तर तुमचाच त्रास वाढेल आणि आज ना उद्या तुम्हाला हाच फर्स्ट स्टेप घ्यावं लागेल. मग कशाला वेळ वाया घालवताय. दुसऱ्या तिसऱ्यांदा वेळ करू नका आणि पहिल्यांदाच झालं, डॉक्टरांकडे या आणि उत्तम ते मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.